नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा, निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक। महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे। आदर्श आचारसंहितेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले आहे। आदर्श आचारसंहितेची माहिती देण्याच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यावेळी उपस्थित होते। निवडणुकीची अधिसूचना मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। नामनिर्देशन दाखल करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर असून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्ज छाननी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। प्रत्यक्ष मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे। मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांक 1950 वर तक्रार निवारण कक्षातील 24 तास कॉल सेंटर चालू झालेले आहे। टोल फ्री कॉल नंबर 1950 वर फोन करून निवडणुकीसंदर्भात तक्रार नोंदवता येऊ शकते। आजपासून आदर्श आचारसंहितेचे पालन सुरू झाले असून सर्व राजकीय पक्ष व उमेदवार यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन अभिजित नाईक व सोनाली कदम यांनी केले आहे। दिव्यांग मतदारांसाठी त्यांचे घरापासून ते मतदार केंद्रापर्यंत मतदान करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच प्रत्येक केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्पची व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत सोनाली कदम यांनी माहिती दिली। निवडणूक शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय जातीय संवेदनशील गावांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे। निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचे पालन काटेकोरपणे व्हावे यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। आचारसंहिता जी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जी काही तयारी केली आहे त्याबाबत मी आपल्याला माहिती देतो। आम्ही 3 ठिकाणी FST म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड जे असतं, फिरतं पथक असतं, जिथं काही आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्याबाबत तक्रारी येतात। त्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही 3 पथकं नेमली आहेत। ती पथकं आहे मागच्या वेळी होती तशीच एका बॉम्बे रेस्टॉरंट चौक त्या परिसरात, एक आहे कोरेगावला आणि एक आहे पुसेगावला। त्याप्रमाणेच आपण स्थायी निगराणी पथक म्हणजेच स्टॅटिक सर्वेलन्स टीम आपण 3 पथकं नेमली आहे आणि 8-8 तासाच्या ड्युटी दिलेल्या आहेत। म्हणजे असे एकूण 9 पथकं आहेत ते त्या 3 ठिकाणी कामं करतील। त्याचप्रमाणे आपण व्हिडिओ सर्वेलन्स टीम ज्यावेळी आपल्या मिरवणुकीच्या सभा असतात, प्रचाराच्या सभा असतात, त्या सभेचं छायाचित्रण करण्यासाठी आपल्याकडे 9 VS व्हिडिओ सर्वेलन्स टीम आहेत आणि त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या तेवढाच टीम आपण तयार केलेली आहे। एसटी महामंडळाच्या ई बसचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला अपघात। सातारा जिल्ह्यात शिवथर नजीक ई बसची टेम्पोला धडक, बसचे मोठे नुकसान। सातारा लोणंद पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील शिवथर येथे मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराच्या फलटणकडे निघालेल्या इलेक्ट्रिक बस आणि मालवाहू टेम्पोची जोरदार धडक होऊन अपघात झाला। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे मोठे नुकसान झाले। या अपघात प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सातारा तालुका पोलिसांनी दिली। सत्यम संतोष साबळे हा युवक सकाळच्या सुमारास मालवाहतूक करणारा टेम्पो घेऊन आपल्या शेतात निघाला होता। त्याचवेळी सातारा आगाराची सातारा ते फलटण अशी जाणारी इलेक्ट्रिक बस
बसवरील चालक सागर संपत जगताप वय 34 राहणार मुक्काम पोस्ट रेवडी तालुका कोरेगाव याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन मालवाहतूक टेम्पोला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये टेम्पो पलटी होऊन त्याचे मोठे नुकसान झाले। या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही। या प्रकरणी बस चालक सागर संपत जगताप याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावच्या निलेश जाधव खून प्रकरणी दोघांना अटक। 5 दिवस पोलीस कोठडी। मुख्य संशयित विशाल शिंदे अद्याप फरार। पोलीस पथके मागावर। जळगाव तालुका कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव याला जीवे मारल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कोरेगाव पोलिसांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे राहणार नांदगिरी याला अटक केली। आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या 3 वर पोहोचली आहे। मुख्य संशयित विशाल शिंदे हा फरार असून त्याला लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी व्यक्त केला। कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री 8 वाजता त्यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगिक माहिती दिली। तपासादरम्यान करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या महिलेला आणि करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे याला दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती U.A. भोसले यांनी या महिलेस 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। या गुन्ह्याचा विविध बाजूने तपास केला जात असून यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे हे तपासात पुढे येणार आहे। मुख्य संशयित विशाल शिंदे यांच्या मागावर पोलीस पथके असून लवकरच त्याला जेरबंद केले जाईल। त्याला अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे बल्लाळ यांनी सांगितले। काळज येथे मोटरसायकलवरून आलेल्या टोळक्याने शस्त्राने वार करून युवकाचा केला खून। लोलंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काळज तालुका फलटण येथे सोमवारी रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या सशस्त्र टोळक्याने गावातील एकाची कोयता व धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नितीन तकदीर मोहिते वय 40 असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत घटनास्थळावरून आणि लोणंद पोलीस ठाण्यातील मिळालेली माहिती अशी की काळज गावातील नितीन मोहिते हे सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गावातील समाज मंदिरात बसले होते। यावेळी त्या ठिकाणी मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात युवकांनी त्यांच्यावर कोयता व धारदार शस्त्राने वार केले। यामध्ये नितीन मोहिते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। या घटनेमुळे काळजसह परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रहमतपूर येथे बुधवारी महाराष्ट्रातील ऐतिहासिक रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचे आयोजन। मानाच्या गजराजाचे आकर्षण, भव्य पालखी मिरवणूक। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रहमतपूर तालुका कोरेगाव येथील श्रीमंत रोकडेश्वर देवाचा कोजागिरी महोत्सव बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे। देवस्थानच्या वतीने उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। रोकडेश्वर मंदिराला आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाई देखील नयनरम्य पद्धतीने करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने मंगळवारी दुपारी 4:30 वाजता देण्यात आली। बुधवारी पहाटे 5 ते 7 या वेळेत श्रींचा अभिषेक आणि महापूजा होणार आहे। त्यानंतर श्रींचा पोशाख होणार आहे। श्री सकाळी 11 वाजता श्री रोकडेश्वर करंड ढोल भजनाच्या पदांचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रोकडेश्वर गल्लीतील सर्व नागरिक मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। दुपारी 4च्या दरम्यान पालखी बांधण्याचा कार्यक्रम होणार असून श्री रोकडेश्वर महाराजांची विविध आभूषणे विभूषित अशी राजेशाही थाटात सुंदर पूजा पालखीत बांधली जाते। सायंकाळी 7 वाजल्यानंतर श्री रोकडेश्वर महाराजांच्या उत्सवास खऱ्या अर्थाने सुरुवात होते। या उत्सवात केरळ येथील दाक्षिणात्य वाद्य पथक, खिद्रापूर जिल्हा कोल्हापूर येथील महालक्ष्मी वाद्य पथक, मान तालुक्यातील सनई डफडी वाद्य पथक, श्री ज्योतिबा मर्दानी खेळ पथक, धनगरी गजी पथक, संबळ वाद्य पथक, नाशिक बाजा हलगी पथक, पुसेसावळी येथील शाहीर हैबती भेदिक पार्टी, भारूड शिंग वादक तसेच इतर विविध सांस्कृतिक व वाद्य पथकांची कला आपल्याला या उत्सवात पाहायला मिळणार आहे। रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान प्रमुख मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गोरेगावकर हे श्री रोकडेश्वर मंदिरातून वाजत गाजत रणशिंगच्या निनादात वाहलदार चोपदारांच्या गगनभेदी ललकारीत गजराजाला घेऊन श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचे मानकरी सरदार रवींद्र माने पाटील यांना आणण्यासाठी त्यांच्या वाड्याकडे प्रयाण करतात। रात्री 12च्या दरम्यान सरदार रवींद्र माने पाटील व मान्यवरांचे मंदिरामध्ये आगमन होऊन विधिवत पूजा होते। पालखीवर गुलाल उधळून पालखी सोहळ्यास सुरुवात होते।
श्रींची पालखी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर श्रींना गजराज चांदीच्या चौरीने मानवंदना देतो व पालखी सोहळ्याला सुरुवात होते. अग्रभागी विविध कला पथके वाद्य पथके असतात. त्यानंतर गजराज व नंतर श्री रोकडेश्वर करंड ढोल भजनी मंडळ असते. श्री राधाकृष्ण स्वामी महाराज रचित विविध पदे, अभंग, गवळणी तसेच इतर संतांचे अभंग पदे पालखीसमोर गायली जातात. हनुमान मंदिर बाजारपेठ येथे पालखी सोहळा पोहोचल्यानंतर सर्व देवतांची आरती होऊन सोहळा माघारी फिरतो. पहाटे 5 वाजता परत एकदा गजराज चौरीने श्रींना मानवंदना देण्यात येते आणि पालखी मंदिरात परतते. यानंतर श्रींचे नवस फेडले जातात व नवीन नवस केले जातात. यानंतर श्रींच्या मानाच्या लिंबाचा लिलाव होतो. तसेच देवाला अर्पण केलेले हार व इतर वस्तू यांचा देखील लिलाव केला जातो. दुसऱ्या दिवशी ललिताच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होते.